मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर लातूर, बीड आणि धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागात भेट देणार, अतिवृष्टीग्रस्तांशी चर्चा करणार। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। काँग्रेसचा मोर्चा आणि भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या स्वागताची रॅली एकाच ठिकाणी आल्यानं गर्दी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक आज आमने सामने येण्याची शक्यता। 8 महिन्यांनंतर होणाऱ्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाईक जाणार का, याकडे लक्ष। आठ 8,000 सरकारी लाडक्या बहिणींकडून तब्बल 15 कोटींची रक्कम वसूल करत शिस्तभंगाची कारवाई करणार, अर्थ खात्याकडून महिला आणि बालकल्याण खात्याला सूचना। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीच्या प्रत्येक दरात 1000 रुपयांची वाढ। ताडोबा प्रशासनाविरोधात खासदार प्रतिभा धानोरकरांचा आंदोलनाचा इशारा। भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच होणार आशिया चषकाची फायनल। 2 आठवड्यात तिसऱ्यांदा येणार आमने सामने। भारताचा आज सुपर 4 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना। डोनाल्ड ट्रम्प यांचा आता औषध कंपन्यांना दणका। 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100% टॅरिफची घोषणा। भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता।